नमस्कार. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही अदृश्य शक्ती असतात, त्या त्याला संकटातून बाहेर काढतात, मार्ग दाखवतात आणि योग्य वेळेला योग्य दिशा देतात. त्या शक्ती म्हणजेच आपले इष्टदेव. आज आपण जाणून घेणार आहोत वृषभ राशीचा इष्टदेव, ज्यांच्या कृपेने ही रास तेजाने झळकते, समृद्धी मिळवते आणि प्रेम व स्थैर्याने जीवन जगते. इष्टदेवाची उपासना का महत्त्वाची असते आणि वृषभ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या मंत्रांचा जप, कोणत्या दिवसाची पूजा आणि कोणत्या रंगाचा वापर करावा याची सविस्तर माहिती येथे मिळेल. जीवनातील संकट, आर्थिक समस्या आणि मानसिक अस्थिरता कशी कमी करता येते याचं गूढ या व्हिडिओत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी तुम्हाला मिळेल आपल्या इष्टदेवच्या कृपेचा खरा अनुभव. जर तुम्ही वृषभ राशीचे आहात किंवा तुमच्या घरात वृषभ राशीचे कोणी असेल, तर आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलवू शकतो. कारण हा आहे तुमच्या इष्टदेवाचा गूढ उलगडणारा प्रवास. वृषभ राशीचा स्वभाव आणि ग्रह स्वामी शुक्र. वृषभ राशी पृथ्वी तत्वाची रास आहे. या राशीतील लोक स्थिर, संयमी, सुंदर गोष्टींचे प्रेमी आणि व्यवहारकुशल असतात. त्यांचा स्वामी ग्रह आहे शुक्र, जो प्रेम, सौंदर्य, कला, सुख, ऐश्वर्य आणि आनंदाचा प्रतीक आहे. उदाहरण, जसे एखाद्या बागेत फुललेलं गुलाब स्थिरपणे उभं असतं, तसं वृषभ व्यक्तिमत्व देखील असतं, शांत पण आकर्षक. त्यांना जीवनातील स्थैर्य हवं असतं, नात्यांमध्ये, व्यवसायात आणि मन शांतीत. शुक्र ग्रहामुळे वृषभ राशीचे लोक सौंदर्यप्रेमी, संगीत, कला, डिझाईन, फॅशन, बँकिंग आणि आर्थिक क्षेत्रात उत्कृष्ट यश मिळवतात. पण लक्षात ठेवा, जेव्हा शुक्र अशुभ स्थितीत जातो तेव्हा त्यांचं जीवन अस्थिर होतं. पैशांचा ओघ थांबतो, नाती तुटतात आणि मनात असुरक्षितता येते. यासाठीच आवश्यक आहे इष्टदेवाची कृपा. वृषभ राशीचा इष्टदेव कोण? वृषभ राशीचा इष्टदेव म्हणजे देवी महालक्ष्मी. तीच त्या राशीला स्थैर्य, संपत्ती आणि आनंदाचा वरदान देते. वृषभ राशीचा स्वभावच महालक्ष्मीच्या ऊर्जेशी जुळतो. दोघांनाही प्रेम, सुंदरता, घरगुती शांतता आणि आर्थिक समृद्धी प्रिय असते. महालक्ष्मीची आराधना का करावी? कारण ती शुक्र ग्रहाशी थेट जोडलेली आहे. शुक्र ग्रह महालक्ष्मीचा कारक आहे. त्यामुळे जर शुक्र अशुभ असेल तर महालक्ष्मीच्या पूजेने तो ग्रह शुभ फळ देतो. इष्टदेवाची आराधना कशी करावी? योग्य दिवस आणि वेळ. शुक्रवार हा दिवस सर्वात शुभ. सकाळी सूर्योदयाच्या आधी स्नान करून गुलाबी वस्त्र परिधान करा. पूर्व दिशेला तोंड करून देवी महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. आरती व पूजा विधी. सुगंधी धूप, गुलाबाचे फूल आणि तुपाचा दिवा लावा. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्म्यै नमः हा मंत्र 108 वेळा जपा. दान आणि सकारात्मक कर्म. गरजू लोकांना वस्त्र, अन्न किंवा गुलाब फुलाचं दान करा. वृषभ राशीचे लोक जितकं देतात तितकं देव परत देतं, हाच त्यांचा कर्मयोग. रंग आणि रत्न. शुभ रंग गुलाबी, पांढरा, हिरवा. शुभ रत्न हिरा किंवा ओपल. आराधनेचे परिणाम आणि जीवनातील बदल. महालक्ष्मीची कृपा मिळाल्यावर वृषभ राशीतील बदल. आर्थिक स्थैर्य, अडकलेले पैसे परत मिळतात. प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात शांती येते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. करिअरमध्ये नवे मार्ग खुलतात. आत्मविश्वास आणि आकर्षण वाढतं. उदाहरण, एका वृषभ राशीच्या व्यक्तीने नियमित शुक्रवारी महालक्ष्मी पूजन सुरू केलं. 3 महिन्यात त्याची बंद पडलेली व्यवसाय डील पूर्ण झाली आणि कौटुंबिक मतभेद मिटले. हा अनुभव असतो दैवी शक्तीचा परिणाम. इष्टदेवाशी आत्मिक संबंध. इष्टदेव म्हणजे केवळ पूजा नाही, ती एक आत्मिक जोड आहे. जेव्हा तुम्ही भक्तीने देवीचं नाव घेतात तेव्हा तुमचं चेतन क्षेत्र तिच्या ऊर्जेशी जुळतं. तेव्हा तुमच्या मनातली भीती नाहीशी होते आणि तुम्ही शांत, स्थिर आणि संतुलित बनता. अडचणीतील उपाय. जर जीवनात संकट आली असतील तर हे उपाय प्रभावी आहेत. शुक्रवार दरम्यान 11 गुलाब फुलं देवीसमोर अर्पण करा. लक्ष्मी स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हणा. घरात नेहमी स्वच्छता ठेवा. महालक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. वृषभ राशीचे लोक जसे स्थिर पर्वतासारखे असतात, तसेच त्यांचा इष्टदेव त्यांना स्थैर्य आणि समृद्धी देतो.
जीवनात कितीही वादळं आली तरी महालक्ष्मीच्या कृपेने ते पुन्हा उभे राहतात. जर तुम्हीही वृषभ राशीचे आहात तर आजपासून आपल्या इष्टदेवाशी संवाद सुरू करा. विश्वास ठेवा, महालक्ष्मी फक्त धन नाही तर मनाची शांतीही देतात. पैसा, प्रेम, यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा, श्रद्धा हीच सर्वात मोठी शक्ती आहे. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.